अडचणी त्या प्रभागामध्ये आणि हा तुमचा होतकरू तरुण जो आहे प्रत्येकाच्या सुखादुःखात धावून येतो आणि अडचणीला धावून येतो, मदत करतो, दवाखाना असेल, पोलीस स्टेशन काही काम असेल, अशा माणसाचं का निवडून देणार तुम्ही? आणि काय नेमके या प्रभागात काय गेले 15 वर्षापासून इथं जे पहिला नगरसेवक आहे त्यांनी आतापर्यंत काहीच काम केलेलं नाहीये. आता आम्ही आमच्या गल्लीतलाच उमेदवार म्हणून होतकरू गरीब घरचा उमेदवार आता मैदानात उतरलेला आहे, जेणेकरून आमच्या मल्हारनगर, आनंदनगर, सेवकनगर जे बी स्लम एरिया आहे तिकडली जे काही सुविधा ज्या ज्या नागरिकाला आहे ती पुरवण्याचं काम जे आमचा उमेदवार राजेश भीमराव हजारे हे आम्हाला असे गवाही देत आहेत की मी जेव्हा मी निवडून येईन आता या नगर परिषदला तर मी अगोदर तुमचे पूर्ण काम रात्रदिवस करीत राहील हे आश्वासन राजेश हजारेने आम्हाला दिलेले आहे. ही आता लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आम्हाला मल्हारनगर, आनंदनगर, सेवकनगर जेवढे बी आमचे हिंदू समाजाचे उमेदवार आहे आपलं मतदान आहेत ते राजेश हजारेच्या पाठीमागे आहेत आणि पूर्ण ताकद लावून हा सर्व जे घटक आहे नागरिक ते सगळं राजेश हजारेच्या मागे आहेत. यांना देण्याचे जे नागरिकांना आश्वासन दिलंय त्याच्यात आम्ही कटिबद्ध आहोत. काय निवडणूक निशाणी यांची निवडणूक निशाणी अपक्ष म्हणून ऑटो वार्ड क्रमांक 2 मध्ये अ गट मध्ये ऑटो हा 6 नंबरचा चिन्हावर लढत आहेत. आम्हाला घंटा गाडी येईना, महिना येत नाही कचऱ्याला, रोड नाहीत, सगळी धुळीची प्रॉब्लेम आहे, नाल्या नाहीत, अजून काय गायाचा त्रास आहे, आम्हाला गायाचा त्रास आहे, मोकार गायाचा, जनावरांचा, कुत्र्याचा त्रास आहे. काही विकासाचे काम झाले नाहीत का? विकासाचं काहीच काम नाही करणार, काम करीनच नाही. एक मताने सगळे मतदान करणार त्यांना. हो, एका मत, सगळेच जण करणार, एक मत सगळ्यालाच. सांगा किती शाळा नाली, रोड, रस्ते, पाणी, लाईट, घंटा गाडी येते का इकडं? घंटा गाडी रोज येत नाही, आठवड्यातून एकदा येते किंवा नाही येत. कचऱ्याचे ढीग असतात का? कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत, आजूबाजूला गटार साचलेले आहेत, अजून बराच काही दारासमोर कचरा साचलेला आहे. एवढ्या अडचणी तुम्हाला इकडे आहेत, तुमची मदत करायला कोणी इकडे आलं का नाही? कोणीच नाही आलेलं अजून. असं नाही प्रभागामध्ये की नगरसेवक आहे म्हणून आम्हाला ओळख सुद्धा नाही नगरसेवकाची पहिल्या. मग तुमच्या प्रभागातून राजेश हजारे नावाचा एक होतकरू तरुण उभा आहे, तुम्ही त्याला मतदान करणार का? करणार. आम्हाला उत्कृष्ट अभिमान म्हणजे अभिमान आहे की तो करेल म्हणून नगरसेवक.